वाट रायगडची जनतासुद्धा आतुरतेनं पाहते. रायगडच्या जनतेला विश्वासघातक्याचा सूड उगवायचं आहे की त्यांनी कोणाकोणाबरोबर विश्वासघात नाही केला. राजकीय जन्मापासून म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्याने दिला त्या बॅरिस्टर AR अंतुलेंचा विश्वासघात केला. ज्यांचं राजकारण संपत आलं होतं, रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती, त्या हद्दपारीतून ज्या शेका पक्षानं वाचवलं त्या जयंत पाटलांचा विश्वासघात केला. आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिलं, राजकीय जन्म दिला, अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला. आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते आहे. कारण हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड. या रायगडनं त्याही वेळेला बेईमानी खपवून घेतली नाही, त्याही वेळेला गद्दारी खपवून घेतली नाही, त्यावेळेला फितुरी खपवून घेतली नाही. आणि आतासुद्धा रायगड ही गद्दारी, ही बेईमानी, ही फितुरी खपवून घेणार नाही. या विश्वासघातक्यांना धडा शिकवण्याकरता रायगडचा मतदार आतुर आहे. गीतेंजींचं लोकसभेला आव्हान आहे असं मी मानतच नाही. त्यांच्या इतकं मी पण राजकारणामध्ये वाटचाल केलेली आहे. ते ज्या वेळेला राजकारणात आले मुंबई महापालिकेच्या, त्यापासून मी पण विधानसभेच्या राजकारणात आलेलं आहे. त्याच्यामुळे माझा अनुभव काय त्यांच्यापेक्षा कमी असं काय मानण्याचं काही कारण नाही. शब्दप्रयोग कुणी कोणाच्याबद्दल काय करावे हा प्रत्येकाचा भाग आहे. याच आनंद गीतेंनी शरद पवार साहेबांवरती टीका करत असताना पाठीत खंजीत बसणारे नेते म्हणून त्यांनी बोलले होते. त्यावेळेला राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या आशीर्वादातून बसले होते. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला छेद देणारे अनंत गीते आज राजकीय कारणासाठी ज्याला शरद पवार साहेबांचे पाय धरतात, त्याला 2 वर्षापूर्वीच रानवलीच्या सभेमध्ये ते काय बोलले होते त्याचं त्याने आठवावं. अंतुले साहेबांची आज स्तुती करतात. त्याच अंतुले साहेबांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काय प्रचार केला होता, काय पद्धतीने भाषा वापरली होती, हे रायगडला जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे होऊन जाऊ द्या, आगामी निवडणुकी होईल त्यावेळेला. नाहीतरी मागच्या इतक्या मोठ्या प्रचंड लाटेत 33,000 मताधिकारी मी निवडून आलो. यावेळेला महायुतीने जर काय ठरवलं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची तर निवडणूक लढण्यास माझी तयारी आहेच. बडा मैदान जवळ आहे. का आल्या जसं पाऊस आला की बेडकं बाहेर पडतात, तसं काही मंडळी निवडणूक आलं की बाहेर पडतात आणि समाजाच्या नावावर, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न करतात. मात्र छत्रपतींची ही भूमी आहे, त्यामुळे निश्चितच हे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत. विश्वासघातकी कोण आणि लोकांशी सोबत समरस होऊन जाणारा कोण हे निश्चितच रायगडची जनता जाणते. तेवढे निश्चितच ते सुजाण आहेत. त्यामुळे अधिक बोलून मी गीते साहेबांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ इच्छित नाही. मात्र विकासाचा अजेंडा घेऊन कारण लोकांवर किंवा समोरच्यावर टीका करून आपल्याला मोठा होता येत नसतं. मात्र गीते साहेबांनी नेहमीच तटकरे साहेबांवर टीका करूनच आपलं राजकीय वाटचाल केली. रायगडच्यासाठी, रत्नागिरीसाठी किंवा कोकणासाठी काय विकास करणार किंवा त्यांचं विजन काय हे अद्यापही त्यांनी कधी सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी नक्की काय करणार हे जर सांगितलं टीका करण्यापेक्षा, तर मला वाटतं ते थोडंसं अधिक चांगलं राहील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.